पुणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत कृत्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असतानाच विमाननगर परिसरात एक थरारक आणि दुर्दैवी घटना घडली। एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता पोलिसांच्या भीतीने खिडकीतून उडी मारणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेत स्पा सेंटरचा व्यवस्थापकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यात पोलिसांच्या या कारवाई दरम्यान एका महिलेने आणि स्पा मॅनेजरने खिडकीतून उडी मारली। या घटनेत महिलेचा मृत्यू झाला तर मॅनेजर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे। विमाननगरमधील रूट स्पावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला। पोलिसांच्या ताब्यातून वाचण्यासाठी महिलेने आणि मॅनेजरने उडी मारली, मात्र यामध्ये महिलेचा जीव गेल्याची घटना समोर आली। पुणे येथील विमाननगर परिसरातील द रूट्स स्पावर पोलिसांनी छापा टाकताच महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली। या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झालाय। पोलिसांच्या माहितीनुसार विमाननगर पोलीस स्टेशनच्या पथकाने दुपारी सुमारे 3च्या सुमारास स्पा सेंटरवर कारवाई केली। पोलिसांनी स्पाचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला, मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही। त्यामुळे पोलिसांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। तेथे 4 पीडित महिला आणि 4 पुरुष आढळून आले। त्याचवेळी पोलिसांना एका केबिनचा दरवाजा लावलेला दिसला। त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला, परंतु तो दरवाजा देखील कोणी उघडला नाही। त्यामुळे तो दरवाजाही तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला। त्यावेळी एक महिला त्यांना आढळून आली। त्यांनी तिला विचारले असता तिने सांगितले, दोघांनी गॅलरीतून खाली उडी मारली आहे। पोलिसांनी जाऊन पाहिले असता त्यांना दोघे जण खाली पडल्याचे दिसून आले। त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होता। पोलिसांनी तात्काळ धाव घेत दोघांना सरकारी गाडीतून नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याचे सांगण्यात येते। गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे। संबंधित ठिकाणी अनैतिक मानवी व्यवहार सुरू असल्याची तक्रारी मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली होती। या प्रकरणी व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे। घटनेबाबत स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी सुरू आहे। संबंधित स्पामध्ये देह विक्रीचा बेकायदा व्यवसाय केला जात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। या प्रकरणी व्यवस्थापक आणि मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिलेच्या मृत्यू प्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून तिची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी सुमारे 20 मिनिटे केवळ फेऱ्या मारत होते। त्यांनी जखमींना रुग्णवाहिका किंवा पोलिसांच्या गाडीतून तात्काळ रुग्णालयात दाखल केले नाही। काही वेळानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केलाय, मात्र जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे। दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। घटना घडल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांनी पुरेशी तत्परता दाखवली नाही, असा आरोप या व्यक्तीने केलाय। या आरोपामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असून पोलीस या संदर्भात अधिक चौकशी करत आहेत। पुण्यासारख्या शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।